मी MCGM गुरु आपल्यासाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेला आहे, ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या तर्फे वैद्यकीय गट विमा योजना ही कार्यान्वित करण्यासाठी एक नवीन सर्क्युलर आले, जे काही 4 तारखेला आलेले आहे। तर यामध्ये काय सांगितले ते आपण बघूया आणि याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघू। तर वैद्यकीय गट विमा योजना ही योजना आपली काही वर्षापूर्वी बंद केली होती आणि त्यानंतर तुम्हाला 15,000 रुपये महानगरपालिका देत होती। त्यानंतर त्यांनी आता ती पुन्हा काय केलेली, वैद्यकीय गट विमा योजना पुन्हा लागू केलेली आहे आणि सॅपमध्ये तुमची जी काही फॅमिलीची माहिती आहे आणि तुमची डेट ऑफ बर्थ ते काय ती व्यवस्थित भरलेली काय चेक करून घ्यायचं आहे, ते त्यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे बघा की हे 3 संदर्भ दिलेले, त्यानुसार त्यांनी हे सर्क्युलर त्याच्या पुढे हे सर्क्युलर काढलेलं आहे। त्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे जे काही कर्मचारी अंशकालीन, कंत्राटी, रोजंदारीवर असणारे, जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणारे, त्यांना ही योजना लागू राहणार नाही। जे BMCचे परमनंट कर्मचारी आहे आणि अधिकारी आहेत त्यांनाच ही योजना लागू आहे। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, माध्यमिक आणि विद्यापीठ अनुदान आयोगातील कर्मचारी यांना ही योजना लागू राहू शकते, परंतु त्यांना तसं संबंधीपत्र भरून द्यायचं आहे आणि ते संबंधीपत्र भरून दिल्यानंतर त्याच्या सॅलरीमधून एक ठराविक रक्कम आहे ती त्यांच्या सॅलरीमधून कटणार। ती किती आहे, 2055 रुपये एवढी ही रक्कम त्यांच्या सॅलरीमध्ये कटणार आहे। त्यानंतर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणकडे जे अधिकारी त्याची नियुक्ती झाली होती ते पुन्हा आलेले आहेत, त्यांना सुद्धा ही योजना लागू आहे। जे काही BMCचे परमनंट कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांना लागू आहे आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी त्यांना पण लागू आहे। फक्त जे कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, त्यानंतर अंशकालीन, रोजंदारीवर असणारे त्या कर्मचाऱ्यांना ही योजना लागू नाही। त्यानंतर ही एका कुटुंबातील 6 व्यक्तींना ही योजना लागू राहणार आहे। पती पत्नी, त्याचे 2 अपत्य आणि आई वडील किंवा सासू सासरे यापैकी एक। आणि वैद्यकीय गट विमा योजना लागू करताना 5 लाखाचं विमा संरक्षण देण्यात आलेले आहे। त्यानंतर पुढे बघा त्यांनी सांगितलेले की ही माहिती तुमची सॅपमध्ये 13 तारखेच्या आत काय करायची, भरायची आणि तिच्यात काही दुरुस्ती असेल तर ती करायची। बघा इथे खाली 13 तारीख सुद्धा दिलेली आहे। त्यानंतर पुढे बघू शकता तुम्हाला कधी तुमच्या यामध्ये सासू सासऱ्यांचं नाव ॲड करायचं असेल तर पॉलिसीमध्ये, तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, इथे कोड दिलेला आहे तो सुद्धा तुमच्या सॅपमध्ये टाकून ते त्यांनी ॲड करायचं आहे। त्यानंतर त्यांनी 2055 रुपये कटणारे जे काही माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठ अनुदान आयोगातील असणारे त्यांचे दर महिन्याला 2055 रुपये कटवणार आहे। अशा प्रकारे हे सर्क्युलर बघू शकता तुम्ही आणि हे संमतीपत्र त्यांनी हे भरून द्यायचं आहे, तेव्हा त्यांचे पैसे कट होणार आहे। अशा प्रकारे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।